खालीच राहायचा. म्हणजे ते काय करायचे, योगासनात शिकवतात ना तुम्हाला मॅडम, तसे ते श्वास रोखायचे आणि खालीच राहायचे. आणि सगळे मित्र घाबरून जायचे. ते आपले सामान्य होते ना सगळे मित्र त्यांचे, ते खूप घाबरून जायचे. आणि हे नारायणा वर ये ना, हे नारायणा वर ये ना रे, काय करतोस खाली. मग एखादा मुलगा घाबरट म्हणायचा, मी जा ना नारायणाच्या आईला, नाही तर गंगाधरात जाऊन सांग ना की नारायण येतच नाही आहे वरती. ते एवढ्यात स्वारी हळूच अशी वर यायची. अशी खूप मजा करायचे. आणि फार घाबरट एखादा मित्र असला की त्याला कधीतरी असे ओढून घ्यायचे पाण्यात आणि टाकायचे डुंबून. मग तर तो तर अगदी घाबरगुंडीच उडायची त्याची. आणि सगळे मित्र, हे नारायणा काढ त्याला, हे नारायणा काढ त्याला. मग नारायण हळूचा काढायचा. पण हे सगळं तो का करायचा, नारायणाला असं वाटायचं की जे जे मला येतं ते माझ्या सगळ्या मित्रांना आलं पाहिजे. पोहता आलं पाहिजे, खेळता आलं पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे. असा तो चांगला होता. तो असा वाईट ठेवी तो पुरवायचा नाही मित्रांना. तर सगळ्या मित्रांना पोहता आलं पाहिजे म्हणून तो असा डुंबायचा आणि वर काढायचा लगेच, असा घाबरवायचा नाही. पण अशा मजा 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 करत ती सगळी मुलं आपली खेळ खेळत होती. एक दिवस त्याच्या अंगणात अशी चेंडूफळी खेळत असताना खूप मजा करताना तुम्ही मैत्री केली. आत्ता जर क्रिकेट खेळताना मग मारणे वगैरे करताना इथे आऊट आऊट या 6 4 असे जोरात ओरडताना तशी कुठे पण सगळी सगळी ओरडत होती अशी. तेव्हा आई काहीतरी काम करत करत बाहेर आली आणि आई म्हणाली, अरे नारायणा किती किती मस्ती करतोस रे तू, एक क्षण नाही तू गप्प म्हणून बसत नाहीस. बघ बरं तुझा दादा गंगाधर कसा आहे, किती शांत आहे तो, कसा आहे, स्थिर आहे, शांत आहे, कसा वाचत बसेल, थोडासा खेळेल, तुझ्यासारखा गाणगाही नाही अख्खा दिवस. पण समर्थानं पहिल्यापासूनच आवडायचं, व्यायामही भरपूर करायचे समर्थ. नमस्कार तर सूर्यनमस्कार पहिल्यापासून घालायचे, 108 सूर्यनमस्कार घालायचे. तुम्ही घालता का नाही, तुम्हाला मॅडम सांगतात तेव्हा या घरी घालतात का कोणी सूर्यनमस्कार, घालतात? शाबास, मग चांगली मुलं तुम्ही एकदम. तसाच होता नारायण पण. त्यामुळे कसा होता, बलदंड होता, बलशाली होता. आणि मग जेव्हा आपल्या अंगात सामर्थ्य असतं ना तेव्हा मग आपले विचार पण छान येतात, चांगले विचार येतात. छान मस्त आई करायची, ते घरचं जेवण जेवायचे, वरण भात तूप मीठ लिंबू, आहा कसं छान लागतं ना, पोळी आमटी भाजी असं साधं जेवण, पण खूप मस्त जेवायचे, मस्त खेळायचे, मस्त व्यायाम करायचे, मस्त अभ्यास करायचे. त्यामुळे एकदम छान होते ते. पण आई म्हणाली, अरे म्हणून काय झालं, किती किती आणि किती मस्ती करतोस, असं म्हणून आपली आई गेली आपल्या कामाला. तुमची आई पण ओरडते ना तुम्हाला अशा बरेच वेळेला, तशीच आपली ती आई. त्या तिच्या तर नंतर लक्षात पण राहिलं नाही आपण त्याला ओरडलोय. पण त्या दिवशी का कुणास ठाऊक नारायणाला मात्र थोडंसं वाईट वाटलं. तो म्हणाला, आई आपलं किती चांगलं, दिवसभर आई आपल्यासाठी कष्ट उपसते, आपले किती लाड करते, आपल्याला किती जेवण छान करते, आपला अभ्यास घेते, आपले कपडे धुते, एवढं नदीवरनं पाणी आणायचं असतं तरी आपल्यासाठी आणते, एवढं सगळं माझी आई करते. आणि मी काय करतो बरं, तर मी नुसती मस्ती करतो, खेळतो. नाही नाही, आता रामराया मला काहीतरी सद्बुद्धी दे रे. त्याचं रामावर लहानपणापासून प्रेम होतं ना, मी म्हटलं ना, रामाची उपासना होती त्यांच्याकडे, त्यामुळे दैवत होतं राम हे त्यांचं सगळ्यांचं. त्यामुळे तो रामरायाला मारुतीरायाला म्हणाला, मला सद्बुद्धी दे काहीतरी असं. आणि काय वाटलं, तो मित्रांना म्हणाला, आज खेळ पास. आणि उठला आणि आपल्या माडीवर, माडीची घरं असायची पूर्वी माहिती आहे ना, गावाला सगळी माडीची घरं असतात, आपल्या मुंबई पुण्यासारखं नाही, नुसत्या बिल्डिंगच्या बिल्डिंगवर अशी छान छान घरं असतात, ओवरी अंगण परसदारमध्ये छानपैकी वरती माडी, अशी घरं मोठी मोठी असायची पूर्वी. तर तसं त्यांचं घर होतं जांभेला. तर त्या घरात तो वर माडीवर जाऊन बसला आणि एका पेटाऱ्यावर बसला आणि असा शांत चित्ताने बसला आणि श्रीराम जय राम जय जय राम असा शांत चित्ताने बसला. आणि आपल्या रामाचं असं छान ध्यान करत, नामस्मरण करत असा बसला. जेवायची वेळ झाली. आई म्हणाली, अरे च्या, ही मुलं
आत्ता तर अंगणात खेळत होती, गेली तरी कुठे, सगळी एवढी शांतता कशी आपल्या अंगणामध्ये. आणि 12 वाजले, आता आपण नैवेद्य दाखवलं रामरायाला, आता मुलांना हाक मारूया म्हणून तिने गंगाधराला हाक मारली आणि म्हणाली, अरे नारायण कुठे आहे रे? तो म्हणाला, काय माहिती, असतील ती सगळी मुलं इकडे तिकडे मस्ती करत, पण कुठेच दिसे ना. आई आपली बाजूला जाते, अहो नारायण आहे का? अरे नारायणा, अरे नारायणा.